आला पावसाळा तब्येत सांभाळा। 1 कप काढ्यासाठी आपण 2 कप पाणी म्हणजेच 1 ग्लास पाणी वापरणार आहोत। यामध्ये 5 ते 6 तुळशीची पाने, अर्धा चमचा ओवा, 4 काळी मिरी, 2 लवंगा, 1 छोटा तुकडा आलं आणि चिमूटभर हळद। सुरुवातीला आपण खलबत्त्यामध्ये आलं, काळी मिरी आणि लवंग हलके ठेचून घेऊया, जेणेकरून त्याचा अर्क पाण्यात चांगला उतरेल। आता एका भांड्यात 1 ग्लास पाणी घ्या। यामध्ये हा ठेचलेला मसाला, तुळशीची पाने, ओवा आणि हळद टाका। मंद गॅसवर हे पाणी अर्धे होईपर्यंत चांगले उकळू द्या। अगदी संपूर्ण किचनमध्ये मसाल्याचा सुंदर सुगंध सुटला की समजा आपला हा काढा तयार आहे। आता ह्या काढ्याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात येणारं सामान। आलं। फ्रेंड्स, आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा घटक असतो, जो गळ्यातील सूज आणि खवखव एका मिनिटात कमी करतो। काळी मिरी। काळी मिरी ही छातीत जमा झालेला कफ वितळवून बाहेर काढण्यासाठी सर्वात उत्तम औषध आहे। ओवा। पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होते। ओव्यामुळे गॅस, ॲसिडिटी दूर होते आणि काढ्यामुळे पोट जड होत नाही। लवंग। लवंग आपल्या फुफ्फुसांना इन्फेक्शनपासून वाचवते आणि खोकल्याची उबळ थांबवते। तुळस। तुळस ही नॅचरल अँटीबायोटिक आहे, जी अंगातील बारीक ताप आणि व्हायरल इन्फेक्शन मुळापासून नष्ट करते। हळद। हळद शरीरातील जंतू मारते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। सो फ्रेंड्स, आता आपला हा काढा तयार झालेला आहे। हा गरमागरम काढा आपण कपमध्ये गाळून घेऊया। हा काढा थोडा चवीला तिखट असल्यामुळे लहान मुलं तो पिण्यास नकार देतात। अशा वेळी काढा थोडा कोमट झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा शुद्ध मध किंवा थोडा गूळ मिक्स करा। यामुळे काढ्याचा तिखटपणा कमी होतो आणि मुलं तो आवडीने पितात। तसेच मधाने खोकल्याला लगेच आरामही मिळतो। मोठ्या माणसांनी हा काढा मधाशिवाय घेतला तरी हरकत नाही। हा काढा रात्री झोपण्यापूर्वी कोमट चहासारखा घोट घोट करून प्यावा। काढा प्यायल्यानंतर वरून थंड पाणी लगेच पिऊ नये। अंगावर चादर ओढून मस्त झोपून जा। सकाळी उठल्यावर तुम्हाला अगदी फ्रेश, हलके हलके वाटेल। फ्रेंड्स, हा काढा गुणकारी असला तरी जास्त प्रमाणात पिऊ नये। दिवसातून फक्त एकदा किंवा दोनदाच अर्धा अर्धा कप घ्यावा, कारण यातील मसाले गरम असतात। काढ्यासोबतच पावसाळ्यात नेहमी पाणी उकळून प्या आणि बाहेरचे उघड्यावरचे अन्न खाणे टाळा।